घरात जर एखादी छोटी-मोठी पार्टी असेल किंवा स्नॅक्समध्ये काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल, तर हे चिकन चायनीज रोल म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. खारीसारखे खुसखुशीत तयार होणाऱ्या या चिकन चायनीज रोलची पूर्ण रेसिपी चॅनलवर अपलोडेड आहे, ती नक्की चेक करा. चिकन चायनीज रोल बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला घालायचे 150 ते 200 ग्रॅम चिकन. 10 ते 15 मिनिटसाठी हे बॉईल करून घ्यायचं. एका परातीमध्ये 1 कप मैदा, चवीनुसार मीठ, 1 चमचा वितळवलेलं तूप घालून ते चांगलं पिठाला लावून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार पाण्याचा वापर करून थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आणि अर्धा तास भिजायला ठेवायचं. चिकन चांगलं शिजलं की त्यातलं पाणी गाळून ते चिकनचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. कढईमध्ये थोडं तेल घालून ते गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोबी, बारीक चिरलेली शिमला मिरची, आलं लसूणची पेस्ट घालून मोठ्या गॅसवर ते छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर थोडी बारीक चिरलेली कांद्याची पात, शिजवलेलं चिकनचे पीसेस, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि चिली सॉस, व्हिनेगर आणि सोया सॉस घालून ते परतून घ्यायचं आणि थंड करायला ठेवून द्यायचं. एका वाटीमध्ये वितळवलेलं तूप आणि कॉर्नफ्लॉवर घालून त्याचा एक साठा तयार करून घ्यायचा. पीठ भिजल्यानंतर मोठा गोळा घेऊन त्याला चपातीसारखं पातळ लाटून घ्यायचं. काट्या चमच्याने होल करून घ्यायचे आणि वरून साठा लावायचा तयार केलेला. त्यानंतर असा रोल करून जेवढे लहान मोठे रोल हवेत त्यानुसार त्याचे गोळे सुरीने कापून घ्यायचे. तयार केलेले पिठाचे गोळे मध्यम असे पुरीसारखे लाटून घ्यायचे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तयार केलेलं सारण घालून असे रोल तयार करून घ्यायचे. पूर्ण रेसिपी मी चॅनलला अपलोड केलेली आहे, तर ती नक्की चेक करा. त्यानंतर मध्यम गरम तेलामध्ये हे रोल सगळ्या बाजूने सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि मस्त टोमॅटो केचपसोबत सर्व करायचे. मस्त गरमागरम पार्टीसाठी चिकन चायनीज रोल तयार आहेत.